पाण्याचे कुंड. माणसांच्या ह्याच्यात जुन्या माणसांच्या ह्याच्यात सांगण्यात 7 दरवाजा होता याला. हे गडावरील देवीचं मंदिर, सलामीच्या तोफा. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मध्ये बसलेला हा आपला प्रचितीगड. महाराजांच्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी हा बांधलेला एक छोटासा कुंड आहे. इथे घोडी पाण्यावर घालण्यासाठी बांधलेला हा कुंड. आणि पुढे चला मी दाखवतो तुम्हाला. हे आहेत खालून जर कोणी आलं तर इथून कडलेलं तेल वगैरे अशी इथून फेक टाकत होती. हे अशी भुयारं बांधलेली आहेत. गनिमावरती समजा गडावर जर आले तर ते कडलेलं तेल अशी वरून ओतायचे गनिमाच्या अंगावरती. भरपूर अशी प्रचितीगडाची सुवर्ण पद्धतीने अशी रचना महाराजांनी केलेली आहे. ही बघा. आणि आता आपण जाणार आहे मुख्य दरवाजाकडे. हा आहे गडाचा मुख्य दरवाजा, गडावरती येण्याचा मुख्य दरवाजा. आता ह्या लोकांच्या सुविधेसाठी केलेल्या लोकांनी पायऱ्या शिड्या बांधलेल्या आहेत. पहिले महाराजांचं सैन्य कसे वरती चढले असतील इथून. ही बघा पहिली वाट, प्रचितगडावरती जाण्याची पहिली वाट. पूर्ण चारी बाजूने असे खोल खोल अशा दऱ्या आहेत, कडे कपारी. बघा किती सुंदर असा हा नॅचरल सौंदर्य बघायला मिळते. बघा गडावर जाण्यासाठी असा हा मार्ग. थोडी छोटीशी पाऊलवाट आहे. इकडे गेला तर खोलदरी, इकडे गेला तरी खोलदरी. एकदम सुंदर अशी पाऊलवाट आहे. ह्यातून कसे सैन्य गेलं असेल, कशी गडावरती साहित्य पोचवलं असेल तुम्ही बघू शकता. इकडे खोलदरी आहेत, इकडे खोलदरी आहे. आणि एक मोठी वाट पायवाट आहे. पलीकडच्या डोंगरावरती आहे तो पलीकडे राहिलेला प्रचितीगड. आता मी अलीकडच्या डोंगरावरून शूट करतोय.